नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे VRM स्टुडिओ। आणि नेहमीप्रमाणेच जसं की आपण नवनवीन ठिकाणी एक्सप्लोर करत असतो, अशाच एका नवीन ठिकाणी आपण आज आलेलो आहोत। आणि हे गाव आहे वडवणी तालुक्यातील महत्त्वाचं असं गाव, ज्याचं नाव आहे खडकी देवळा। आणि या गावाबद्दल विशेष बोलायचं झालं तर या ठिकाणी वंजारी समाज आणि मराठा समाज असे दोन समाज राहतात, जे की एकमेकांना भाऊ असं समजतात। आपण जसं की दृश्यामध्ये हे गाव पाहतोय, ह्या गावाच्या एका बाजूला सर्व मराठा समाज राहतो, तर दुसऱ्या बाजूला वंजारी समाज राहतो। तर चला जाणून घेऊयात आपण या मागची काय स्टोरी आहे नेमकी। तर असं सांगितलं जातं की बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी रासामाय किंवा रासामाता नावाच्या एक स्त्री होत्या, ज्यांना की त्यांच्या स्वकीयांकडनं म्हणजे त्या करांडे या म्हणजे मराठा समाजाच्या अशा ते एक माता होत्या। आणि त्यांनाच त्यांच्या नातेवाईक म्हणजे बोंगाण यांच्याकडनं त्रास होता। आणि त्यांना मदतीला म्हणून वंजारी समाजातील म्हणजे वंजारी समाजातील चोले आडनावाची लोक, जे की पूर्वी त्या काळी अस्वाला तालुका धारूर जिल्हा बीड या ठिकाणी राहत असत। आणि त्यांना समजलं की हे चोले जे आहेत ते आपल्याला मदत करू शकतात, कारण त्यांना शेती वगैरे काही नाही, ते गरीब लोक आहेत, तर ते आपली निश्चितच मदत करू शकतात। म्हणून रासामाईंनी त्यांना खडकी देवळा येथे बोलवून घेतलं। आणि मग जे चोले आहेत त्यांनी त्यांना रासामातांना मदत केली। आणि त्यांचे जे चिरंजीव होते त्यांना व्यवस्थित म्हणजे खडकी देवळा येथे व्यवस्थित स्थायिक होण्यासाठी चोले यांनी बरीचशी मदत केली। आणि याचंच एक ऋण म्हणून रासामातांनी दोघांनाही म्हणजे वंजारी समाजातील चोले असतील आणि मराठा समाजातील करांडे असतील, हे दोघांनाही समानतेची वागणूक देण्याचं वचन वंजारी समाजातील चोले या लोकांना दिला। आणि त्याचाच इतिहास आपण येथीलच एक ज्येष्ठ नागरिक आहेत श्री आबासाहेबजी दराडे यांच्या घरी आपण आज जाणार आहोत आणि त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत की एक्झॅक्टली नेमकी काय स्टोरी आहे त्यामागची आणि रासामाता कोण होत्या। आणि चला जाणून घेऊयात, एकदा बोलूयात। हे आहे त्यांचं घर, श्री आबासाहेब दराडे यांचं हे घर आहे। आणि जुनं असं घर आहे, पाहू शकता, जुना असा चिरेबंदी असा वाडा आहे। आणि निश्चितच आपण या ठिकाणी एकदा या आणि एकदा अनुभव घ्या रासामातांचा। तर चला जाणून घेऊयात त्यांच्याच तोंडून की रासामाता यांचं नेमकी काय स्टोरी आहे। मराठी समाज हां 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 ते रासामाय म्हणजे एकटीच होती ती। हां 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 त्या काळामध्ये ते लोक तिला त्रास द्यायला लागले, हां त्या मुलाला मारायचं अशी त्यांची इच्छा होऊ लागली। हां त्यातून तिला ते कळू लागलं। हां मग हे चोल्याचा जे समाज आहे हां किंवा अस्वाल्याचा आसवाला ते धारूर जवळचं दारू जवळचा, हां तिथं काहीतरी आपल्या लोकांकडून उशीर लागला की त्या लोकांनी जमीन नाही का किंवा इकडे येऊ शकते, ते राहू शकते, काही जर दिलं घेतलं तर तिने जाऊन तिथे चौकशी केली। आणि चौकशी केल्यानंतर ते लोकांनी हो भरले येतोच म्हणले आम्ही, पण आम्हाला काय द्यावं ह्या बदल्यामध्ये। तिने डायरेक्ट सांगितलं की अर्थ जे आहे माझं ते पूर्ण आपलं वंजारी समाज नव्हताच नाही, तर अर्धी जागा देऊ, गावातला मान देऊ, पुन्हा अजून जमीन देऊ, आणि माझं जे मुलगा आहे ते डाव्या मांडीवर घेऊ आणि तो मला उजव्या मांडीवर घेऊ, असं म्हणून त्यांना इथं आणलं। आणि इथं आणल्यानंतर मग ते लोकांनी थोडा दाब दिला की ते पळून गेले, ते लोक ते गावच सोडून शिरून गेले। म्हणजे त्यांचा त्रास एकदम कमी झाला त्रास त्यांचा, जे सरणारे होते ते निघून गेले, बाकीचे राहिलेले गोरगरीब राहिले इथं। ते झाल्यानंतर तिने ते भाजप गाव आपलं सरकारी त्याची ज्याची कलागिरी देऊन टाकल्या, जागा दिली, घर दिलं, मान दिला, पान दिला। मग ते दोन तक्षिणा झाल्या, म्हणजे भावकी नाही झाली पण तक्षिणा झाल्या दोन, अशी त्यांची कहाणी झाली। तेव्हापासून ते रासामाय दैवत ते नेल्यानंतर ते दैवतीचे ते तयार झालं। म्हणजे सध्या म्हणजे मराठा समाज आणि वंजारी समाज दोघांना सामान्य आहे, सामान्य आहे। उजव्या मांडीवर घेतलं म्हणजे जवळ घेतलं, वंजारा समाज याला जवळ घेतलं आणि त्यांना थोडं दूर ठेवलं, म्हणजे डाव्या बाजूला ठेवलं, म्हणजे जास्त समजा सन्मान केला वंजारी समाज। आणखी ते चालूच आहे की आतापर्यंत संत म्हणजे तिचं नाव जरी घेतलं तर पुन्हा दुसरं माणूस खोटं बोलत नाही, तिच्या नावावर सगळं चालतं। म्हणजे ह्या गावामध्ये त्यांचं नाव घेऊन खोटं कुणी बोलू शकत नाही।
किंवा चुकीचं काय वागू शकत कोणी बोललो की त्याचा अनुभव त्याला येतो नाही. हा. कारण त्याला अनुभव येतो. आणि जे एककडे घडल ते दुसरीकडे घडतं हे एक आतापर्यंत आहे. हा. एखादं तिकडं कशाने मेला नाही, की नाही, इकडचं कशाने. चालूच आहे सध्या. तिकडे गेलं की इकडे जातो, इकडे गेलं की तिकडे जातो. म्हणजे समान आहे. समसमान आहे दोघांना. एखादा इकडं ठळक असेल तर तिकडचा एखादा हा ठळक. जातो बरोबरच आहे. हा. ह्याच्यात बी पैशानं श्रीमंत झाला. आणि आम्ही सुद्धा दराडे इथले नाही. नाही. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढील एपिसोडमध्ये. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.